नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जुनी पारंपरिक रेसिपी तांदळाचा खसखसा। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी तांदूळ, हा मी तुकडा तांदूळ घेतलाय, 1 वाटी गूळ, बेदाणे, तूप, काजूचे तुकडे, खसखस आणि वेलची पावडर। आता आपण खसखसा बनवायला घेऊयात। त्यासाठी आपल्याला हे तांदूळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यायचे। आता आपले तांदूळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून झाले। आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय। त्यासाठी आपण गॅसवर एक भांडी ठेवूया। आता यात घालून घ्यायचे आपल्याला 3 चमचे तूप, आणि आता यात आपल्याला हा जो तांदळाचा रवा करून घेतला आपण तो घालून घ्यायचा आणि चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता आपले तांदूळ तांबूस रंगावर छान भाजून झाले। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण हे भाजलेला तांदळाचा रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलाय। आता आपण ज्या भांड्यात तांदूळ भाजून घेतले त्याच भांड्यात आपल्याला तांदळाच्या वाटीने 3 वाट्या पाणी घालून घ्यायचे। आणि यात आता आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा। त्यानंतर आपण यात घालूया बेदाणे, आणि हा गूळ चांगला विरघळेपर्यंत आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवर असंच ठेवायचं। आता आपल्या पाण्याला छान उकळी आली। आता यात आपण आणखीन 1 चमचाभर तूप घालून घ्यायचे। नंतर आपल्याला घालायची वेलची पावडर, आणि आता यात आपल्याला हा तांदळाचा भाजलेला रवा घालून घ्यायचा। एकसारखं सगळं हलवून घ्यायचं आणि बारीक गॅसवर याला 10 मिनिटं शिजू द्यायचं। आता 10 मिनिटं झालेली आहे आणि आपला तांदळाचा रवाही छान शिजलाय। आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता हे आपल्याला एका ताटात पसरून घ्यायचंय। त्यासाठी मी एका ताटाला आधी तूप लावून घेणार आहे। याला आपण तूप लावून घेऊया असं। तर याच्यावर आपल्याला टाकायचे ते काजूचे तुकडे आणि ही खसखस, आणि आता यावर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण ताटात व्यवस्थित पसरून झालंय। आता हे थंड झालंय की आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। अशा प्रकारे तयार आहे आपला तांदळाचा खसखसा। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।